एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरीमधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउटसाठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करताना उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. गरिबाची कुणी अफवा करतात, पण आम्ही जनतेच्या विश्वासावर उभा आहोत असं वक्तव्य करत बाबासाहेब भोस यांनी आघाडीची स्पष्ट धोरण आणि भूमिका मांडली. महाविकास आघाडीनं नगराध्यक्ष पदासह 22 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यंदाची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. आता कसलीही तडजोड नाही. ज्यांना खऱ्या अर्थानं लोकहिताचा विचार करायचा आहे त्यांनी आमच्या पॅनलला पाठिंबा द्यावा असं भोस यांनी आवाहन केलं. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्य विरोधक भाजप असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे निवडणूक अधिक रंगतदार व चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे. आघाडीतील सर्व उमेदवारांनी एकजुटीनं काम करत प्रभावी प्रचार करण्याचा संकल्प घेतला. महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्ज दाखल होतात शहरात राजकीय चर्चांना वेग आलाय. श्रीगोंद्यातील निवडणूक वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जाते. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आज होता. अतिशय सगळ्याच पक्षाची धावपळ होऊन या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी खरं तर महाविकास आघाडीचा पॅनल होईल का नाही अशा प्रकारची शंका कुशंका या गावामध्ये अनेक लोकांनी केली. परंतु मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की सगळ्यापेक्षा पहिल्यांदा 22 आणि अध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे नॉमिनेशन फॉर्म भरण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. खरं तर पहिला विजय आम्हाला या ठिकाणी मिळाला की जिथं पॅनल होणार नाही अशा प्रकारची चर्चा होती, परंतु पॅनल झाला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विजयी होऊ अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणे या ठिकाणी मिळते. मला दुसरी गोष्ट सांगायला मोठं दुःख होतं की खरं तर गरिबाची टिंगल कुणीही करतं. गेली 40-50 वर्ष मी श्रीगोंदा शहरामध्ये राहतो, या ठिकाणी काम करतो. काम करत असताना कधी पक्ष पार्टी पाहिलं नाही आणि खऱ्या अर्थाने मी आयुष्यभर काम करत राहिलो. पण आज मी घराच्या बाहेर न पडता खऱ्या अर्थाने घरात बसून निरोप देऊन या ठिकाणी 22 लोक खाली नगरसेवकासाठी आणि सुनबाईला मी नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि 22 लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला. 22 लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि सगळ्याला वाटत होतं, सगळ्या अगदी जवळच्याला आमच्याला असं वाटत होतं की याच्याजवळ पैसे नाही, परंतु हा पॅनल करणार कसा. परंतु ह्या सगळ्या गोष्टीवर मात करून आज खऱ्या अर्थाने 22 उमेदवार आणि अध्यक्षपदाचे या ठिकाणी नॉमिनेशन फॉर्म भरून आम्ही या ठिकाणी आज निवडणुकीमध्ये प्रचाराला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. म्हणजे आपल्याला एकंदरीत पॅनल एकत्र करण्यासंदर्भात आपल्याकडे वेगवेगळ्या पक्षाकडनं प्रस्ताव येत होते. नेमकं कशामुळं ते काय घडलं? पॅनल्स खरं तर पॅनल म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस माझं स्वतःचं मनोगत असं होतं की BJPच्या विरोधात आपण सगळे एकत्र येऊ अशा प्रकारचा प्रस्ताव मी सगळ्याला सांगितला. परंतु त्यांच्यात ते शिवसेना आणि ते अगोदर एकत्र होते. 2-3 दिवसात शिवसेना आणि ती वेगळे झाले. मी प्रस्ताव मांडला, त्यांना तो काही मान्य झाला नाही. त्याच्यामुळं मी त्यांचा नाद सोडून दिला आणि या ठिकाणी महाविकास आघाडी, काँग्रेस असेल, सेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, आम्ही सगळे एकत्र येऊन महाविकास आघाडीचे पॅनल या ठिकाणी केलं. काय सांगा एकंदरीत आपल्या राजकारणामध्ये अशी जी नगरपालिकेची निवडणूक यावर्षी चालू आहे, जेणेकरून शेवटच्या फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत इतका सस्पेन्स पाळला जातो उमेदवाराबद्दल, असं कधी घडलं होतं का? काय अनुभव सांगा? नाही, नगरपालिका झाल्यापासून खरं तर या क्षणापर्यंत प्रत्येक निवडणुकीचा साक्षीदार मी आहे. अशी परिस्थिती कधीच झाली नाही. आणि निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळेच कार्यकर्ते एकत्र येऊन या शहराचा विकास करण्यासाठी मी प्रतिनिधित्व करायचं आणि सगळे बरोबर यायचे. परंतु आज सत्ताधारी पार्टीने शेवटपर्यंत का एवढं गुलदस्त्यात ठेवलं मला काही कळलं नाही. पण आम्हाला सगळ्याला वाटत होतं त्यांच्याकडं अध्यक्षपदाचा चेहरा नाही आहे आणि त्यांच्यामधली आपसातली मंडळी ही उफाळून त्याचा परिणाम पार्टीवरती होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी फार गुप्तता या ठिकाणी पाळली. उमेदवारी उशिरा जाहीर केली, नेमकं त्याचं
काय त्यांचं रहस्य असतं? नाही, त्याच्यामध्ये अनेक त्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवार मागत होते, इच्छुक होते आणि लवकर जर त्यांनी उमेदवारी जाहीर केली असती तर बाकीचे नाराज होऊन विरोधकाला मिळतील का काय अशी शंका त्यांच्या मनात होती, म्हणून त्यांनी ती उशिरा जाहीर केली. आज जे आपले सर्वांचे पॅनल तयार झाले आहेत, 3 किंवा 4 घटक पक्ष असतील यामध्ये एकत्र आहे. माघारीला अजून 2 दिवस वेळ आहे. नक्की माघार होईपर्यंत अजून काही घडामोडी घडू शकतात का? नाही, आता EB फॉर्म पक्षाचं दिल्यामुळं मला वाटत नाही काही माघारीमध्ये गडबड होईल म्हणून. आणि महाविकास आघाडीत अजिबात गडबड होणार नाही. आता चर्चेची वेळ संपून गेली. जे नागरिक आजपर्यंत अफवा उठत होती ते आपल्याला काय उत्तर देताना आता? नाही, नागरिक जे अफवा उडीत होते किंवा चर्चा करत होते त्याला उत्तर आघाडीचा 22 लोक आणि एक अध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर, पक्षाचे फॉर्म भरल्यानंतर ते हेच उत्तर झालं त्याला. आता जे म्हणजे सगळ्या अफवा चालू आहेत त्या अफवा नागरिकांना तुम्ही काय सांगता? नाही, आता अफवा करण्याचं काही कारण नाही. जिथं पक्षाचा EB फॉर्म दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आता माघारी जरी 21 तारीख असली तर आता माघारीची चर्चा किंवा दुसरी काही चर्चा याला उत्तराची गरज नाही. आता पॅनल जिथे डिक्लेअर झाल्यानंतर काही चर्चा एक करायची. महत्त्वाचं असं की आपले जे घटक पक्ष आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, नक्की जागा वाटपाचा आपल्या ह्याच्यात कसा फॉर्म्युला ठरला? मी खरं तर शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो त्यावेळेस काँग्रेसला किती, राष्ट्रवादीला किती आणि शिवसेनेला किती ही चर्चा झालीच नाही. मी स्वतःच सांगितलं की ह्या प्रभागामध्ये पंजा टाका, ह्या प्रभागामध्ये मसाल टाका, ह्या प्रभागामध्ये तुतारी टाका. त्याच्यामुळं त्याच्यात आमच्या दोडताण काही झाली नाही आणि असं कुणी ताणून धरलं नाही. प्रतिस्पर्धी म्हणून कोणाला म्हणतात? या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय जनता पार्टीनं आमच्याच या ठिकाणी लढत होईल असा माझा विश्वास आहे. आता भविष्यात जर समोरच्या पॅनलकडनंही तुम्हाला काय एकत्र येण्यासंदर्भातले काही संकेत आले तर काय करायचं? नाही, आता भविष्यातून समोरून काय आलं तर खरं तर त्यांनी पाठिंबा जाहीर करावा. आता ज्यावेळेस पक्षाचा EB फॉर्म आपण देतो त्यावेळेस तिथं काही माघारी घेता येत नाही. आता आपण एकत्र आहात भविष्यामध्ये. आता येणारी परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यामध्ये आपण एकत्र राहणार. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच या तालुक्यामध्ये मी स्वतः लीड घेऊन खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. ही चर्चा मी पवारसाहेब 14 तारखेला त्यावेळेस नगरला त्यांच्याबरोबर ही चर्चासुद्धा मी केली. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.